मंदिरात पोहोचलेलो आहे आणि या मंदिरात आज नवरात्रोत्सव 2025ला 6 पाय आणि 2 गडी नवरात्र बसलेले आहेत. आपण जाणून घेऊया की नवरात्र उत्सव आणि कशा प्रकारे साजरा केला जातो आणि रोजची दिनचर्या काय असते आणि देवीचं पावित्र्य राखण्यासाठी कोणत्या कोणते नियम अटी असतात, इथं कशा प्रकारचं खानपान रोजचा दैनंदिन कार्यक्रम होतो हे इथल्या नवरात्र बसलेल्या लोकांच्याकडून जाणून घेऊया. मला 3 दिवसाचा उपवास त्यानंतर 64 तासानं कमीत कमी 65 तासानं आम्ही फराळ करतो. फराळ केल्यानंतर फराळ म्हणजे दुपारात करतो ऐकतो, त्याच्यानंतर फराळ मग नेहमीप्रमाणे 10 वाजता ही दुपारात करतो. त्याच्यानंतर 9वी दिच्याला आमचा जागर, 10वी दिच्याला शिलिंगर, अशी पद्धत इथं मागं. 3 दिवस उपवास म्हणजे फक्त पाण्यावरती असतं असं ऐकायला भेटलं मला. फक्त पाणी, ते पण 1 चमचाच पाणी असतं. तरी चालू शकते, ते चमच्या भरूच म्हणायचं तरीच म्हणायचं. आणि फळ भरून काय नाही. आणि तालुक्यातल्या इतर देवस्थानापैकी इथला नवरात्र उत्सव खूपच कडक असतो. रोजच्या आहारामध्ये काय काय समाविष्ट असतं? फक्त सकाळ आणि म्हणजे दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी फक्त केळी, दही, खजूर, खोबरं आणि 2 केळी आणि 1 दूध आणि दही, जेवढं आपल्या प्रमाणात असेल तेवढं घेऊन येतात. मग बाकीच्यांना जे लागेल असेल म्हणजे तेवढंच असतं. बाकी फराळात दुसरं इतर व्यक्ती काही नसतं. फक्त म्हणजे तुमचं सफरचंद किंवा असे द्राक्ष म्हणा, खिचडी म्हणा, असं वगैरे इतर काही फराळाला नसतं. फक्त आमच्या याला फक्त एवढंच असतं की 2 केळी किंवा 3 केळी आणि दही, दूध आणि खजूर, खोबरं किसलेलं किंवा तोडून आणलेलं आणि खडी साखर किंवा आपली पिठी साखर, ह्या अशा इतर वस्तू असतात. बाकी इतर काही दुसरं नसतं. आणि हेच आमचे 2 टाइम फराळ असतात. आणि इतर सुरुवातीला जे असतं ते फक्त कसं असतं की आपण ज्यावेळी उपास धरतो तर पहिली वाद धरतो, ती आपण 1 वाद धरतो, ती 1 वाद धरल्यानंतर ती घरात सोडली जाते. आणि दुसऱ्या दिवशी जो सुरुवात होतो उपवास तो फक्त तीर्थ फक्त असतं सकाळ आणि संध्याकाळ. आणि इतर वेळी म्हणजे लोकांना म्हणजे बाकी 2 दिवस आमचा कडक उपवास आणि तिसऱ्या दिवशी मग तो आम्ही दुपारच्या वेळी तो फक्त दही, दूध, केळी याच्यावरतीच आमचा जो उपवास सुटला जातो. आणि मग बाकी मग संध्याकाळी मग इतर वेळी मग हाच फक्त फराळ असतो आमच्या. थोडक्यात म्हणजे जसं आपल्या साधू संतांनी, ऋषीमुनींनी उपवासाचे जे महात्म्य लिहून ठेवलेलं आहे की उपवास कशासाठी धरावा, त्यांना आपल्या शरीरात किंवा एकंदरीत आध्यात्मिक विचारात काय फरक पडतो, माणसाला आजच्या कलियुगात सुद्धा स्वतःवर कंट्रोल आहे का खाण्यापिण्यात, हे थोडक्यात सिद्ध होतं या ठिकाणी. आणि हे तुम्ही 9 दिवस पाळता म्हणजे खरंच माणसाला स्वतःवर कंट्रोल आहे. तुमच्या रोजच्या शिक्षणाबरोबर कुठेतरी अध्यात्म सुद्धा पाहिजे आणि त्या अध्यात्मामुळे जीवनाला शांती भेटते. हा फरक इथल्या महिलांना विचारू की रोजच्या दैनंदिन जीवनात इतर दिवस जे वर्षाचे 365 दिवस तुम्ही असता ते काम करता आणि नवरात्र 9 दिवस बसता, त्या दिवसात आणि इतर दिवसात तुमच्या विचारसरणीत, बोलण्या चालण्यात काय फरक आहे का, आपण महिलांना विचारू. आज जे 9 दिवस आहे जे ती कडक उपवास वगैरे पकडून तुमचं रोजचं दैनंदिन जीवन आणि आत्ताच्या 9 दिवसाच्या जीवनात काय फरक वाटतोय का? नाही फरक वाटत. म्हणजे ते धाकधुकीचं जीवन रोजचं उठून काम करणं आणि इथं शांती भेटले का तुमच्या जीवाला, म्हणजे शांतच आहे सगळं, शांतीच आहे. देवाच्या छताखाली आहे सा, देवाचा आहे का आशीर्वाद आहे का असं वाटतंय का? देवाचा आमचे आशीर्वाद जोरात आहे. मध्यंतरी तुम्ही म्हणताय पण त्या ताण लागतच नाही. ताण लागतच नाही. लागत नाही. मध्यंतरी पाणी प्यायचं म्हटलं तर ताण नाही. 2 वक्ताला फराळ करीत तेव्हाच पाणी प्यायचं. बाकी पाणी थोडक्यात देवाची आणि डोंजाईचीच कृपा म्हणायची, जो ताई देवळात कृपा म्हणायची की तेवढी ताकद तुम्हाला दिली. आणि ज्यावेळी देवळात ज्यावेळी व्यक्ती येतो उपवासात त्याला त्यावेळी त्याचे सगळं म्हणजे सगळं तो विचारच विसरून जातो. फक्त देवाचं स्मरण. आणि ते पण त्याच्यात ज्यावेळी तो बसला ना की त्याला काहीच वाटत नाही की बाबा आता मला काय होईल, काहीच नाही. लोक बसायच्या अगोदर मला भूक आवरायची नाही, भूक आवरायची नाही अशी म्हणते की काय नाही. इथं आलं की इथं आल्यावर देव ताकद देतो. आपल्याला बसायची पण इच्छा देतोय. म्हणजे असं तरतरीपणा असतो की असं काही वाटत नाही आपल्याला. तुमचं कितवी वेळ? हे माझी दुसऱ्यांदा आहे. बापा तुमची कितवी वेळ? 7वी वेळ. आजी तुमची 6वी वेळ. अरे बाप. आई तुमची? माझी 2 वेळा.
2 वेळ काय फरक वाटतोय दिवसभर इथनं मागं वर्षाचे इतर दिवस घरात काम करणं, शेतात काम करणं, गुराढोराच्या मागून काम करणं आणि आज देवाच्या दाराची पायाशी येऊन बसणं, याच्यात काय फरक वाटतोय का? शांत वाटते. शांत वाटतंय. रोजच्या ह्याच्यापासून वेगवेगळी मुक्तता आणि एक मनशांती एक जोरात अशी बनते. होय. आहे फरक आहे. आहे. तुम्हाला काय वाटतंय? आहे फरक वाटतोय? हाही फरक आहे. 3 दिवसाचा उपवास केलाय आम्ही. काय भूक नाही, ताण नाही, व्यवस्थित आहे, देवाची कृपा आहे. तुमचा आता कितवा वेळ आहे? पहिलाच आहे आमचा पहिला. वेळ. तर आम्ही घरात 3 वेळा खायचो, पण इथं 3 दिवस नाही खाल्लं तरी काय नाही वाटलं. व्यवस्थित आहे, शांतचित आहे. ही मोठी ताकदच म्हणायची आपल्या जागृत देवस्थानाची मोठी ताकदच. 3 जो दिवसानं फराळ करायचा. दही, दूध, खोबरं, खजूर, तूप. आई तुम्हाला काय वाटतंय? तुमची किती वेळ? आमची पहिली पहिलीच. दिले देवानं ताकद? दिली दिले? आम्हाला काय भूक ताण काय 3 दिवस लागली नाही नाही. आणि वाटत काय लागेल काय आम्हाला एवढं तरी तिथे बाबा तेवढं तेवढं आहे तेवढं. त्याच्यावर पाणी काय नाही खरं शांत शांत. आई तुम्हाला काय वाटतंय? तुमची किती वेळ आहे? पहिलीच वेळ. हो आम्हाला पण चांगलाच अनुभव आला. आम्हाला पण वाटत होतं बाबा आम्हाला नाही जमणार. इथं आल्यानंतर आम्हाला काही वाटलं नाही. घरी रात्रीची कधी झोप लागत नाही, पण इथं शांत झोप लागते. आई काकी तुमची किती वेळ आहे? माझी पण पहिलीच वेळ. पहिलीच वेळ. आता खरं सांगायचं म्हणजे बसायच्या पहिल्या वेळी बसायच्या आधी मला एवढं घाबरत होतं की माझ्यानं जमतंय का नाही, कारण मला ऍसिडिटीचा त्रास आहे ना. मग जमतंय का नाही हे मला खूप म्हणजे भीती वाटत होती. पण पहिल्या दिवशी ज्या दिवशी उपवास धरला ना, त्या दिवसापासून मला एवढा अनुभव आला या देवीचं आमच्या एवढं हे आहे, महत्व आहे. आणि देवाचं, या देवाच्या मंदिराचं एवढं महत्व आहे, खूपच आहे. मी पण लहानपणापासून ऐकत आलो हे सर्व, पण आता तुमच्या तोंडातून तुम्ही तो अनुभव घेतलाय सर. खूप म्हणजे मला अनुभव आला. आणि घरी रात्री झोप लागत नाही, पण इथं खाली पडल्याबरोबर आराम. सकाळी 5 वाजता आपोआप जागे. एवढी झोप शांत लागते. आणि खरोखर या देवीचं, आई डोमदाईचं, बाबा ज्योतिबाचं खूप हे आहे. मला खूप अनुभव आहे. बरं, आता सर्वजण तुम्ही गावातल्या तरुणांना, अंबार्डे नगरीतल्या तरुणांना किंवा या आपल्या तालुका, जिल्हा, कोल्हापूरमधल्या तरुणांना अध्यात्म, देवाबद्दल काय सांगू शकता? की आजचा तरुण कुठे थोडंफार 4 पुस्तकं शिकतो आणि देवाचं नाव, अध्यात्मापासून दूर दूर जातो. इतर धर्मात जेवढे जास्त शिकतील तेवढे ते धार्मिक होतात, तेवढे ते धर्म जोपासतात. पण आपल्या हिंदू धर्मात अशी आहे की जेवढी 4 पुस्तकं शिकला की तो अध्यात्मापासून, याच्यापासून दूर जातो. अशा तरुणांना तुम्ही काय सांगू शकता? काय संदेश देऊ शकता याचा? तरुण आता हे आम्ही करतोय, जर आम्ही सांगितलं ही परंपरा कशी त्यातलं चालवायची? त्याने मांडलं तर ठीक आहे. मग आजकाल शिकलेला आईबाला सांभाळण्यात आला आणि तुम्ही मार्गदर्शन कशाचं करणार? यावर तुम्ही शिकलेला माणूस लय जर असला तर आईबाबा याला फोन केला म्हणजे मग तू द्या घेईन तेवढं मग लागेल ते खर्च मग माझे कुठे घ्या. बरोबर आहे. आणि या आपल्या हिंदू धर्मातल्या ज्या परंपरा मोडीत निघतायत आणि आपल्या पूर्वजांनी जे रीतिरिवाज पाळून दिलेत आपल्यासाठी, ते कुठेतरी नामशेष होत आहेत. कारण पहिले या मंदिरात बसायला जागा नव्हती नवरात्र म्हणल्यावर. आता दिवसेदिवस संख्या कमी होत चालली. मग आता तुम्ही अकालीन पाऊस, पिकाचं उत्पादन कमी, मारामारी, रोगराई असे जे हे पसरत आहेत, हे कुठेतरी धर्माचं पालन न केल्यामुळेच होत आहे असं वाटतंय का तुम्हाला? धर्माचं पालन सांगून